या संदर्भात? मी आतापर्यंत बांबूची 5,000 रोपं लावलेली आहेत. आता ह्या वर्षी 2,000 लावायचे आहेत. आतापासून मी सुरुवात केलेली आहे. आज सकाळी काजूची लागवड केली. आता बांबूला लावायला सुरुवात केली आहे. बांबू काठी ही आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली म्हणजे कोकणातली एक हिरवं सोनं शेतकऱ्यांचं आहे. आणि जसं बँकेचे ATM आहे तसंच ATM आहे ते. कारण यातला याला केव्हाही मागणी असते आणि बांबू काठी ही चांगलं उत्पन्न देणारी शेती आहे. काजूतून सुद्धा मोठं उत्पादन केलं जातं, काय सांगाल या संदर्भात? तसं काजूतून पण उत्पादन केले जाते. आता आम्ही चांगल्या प्लॉटला काजू लावला, त्याच्या बाजूला साईडला असे बांबू लावतो आणि दोन्ही पिकं ही चांगली आहेत. काजूचं पण उत्पन्न चांगलं आहे आणि काजूला पण जास्त काय मेहनत लागत नाही. बांबूला पण तशी मेहनत लागतच नाही, पण बांबूला जर आपण व्यवस्थित हे दिलं, शेणखत वगैरे दिलं तर चांगले होतात. काजू प्रामुख्याने कुठल्या प्रकारचा लावता तुम्ही, कुठल्या जातीचं असतं? काजू हा शक्यतो 7 नंबरचाच लावायला पाहिजे, कारण तो जरा मोठा असतो, त्याला रेट पण चांगला असतो, त्याचे लागण पण चांगले असते. आणि बांबूसाठी कुठलं बी चांगलं आहे? बांबू काठीसाठी आपल्याकडे एक बाटमाना म्हणजे मानगा म्हणतात आपण, भोरवेट, तो परांचीसाठी वापरला जातो. आणि दुसरा बेळकामासाठी जो वापरला जातो, टोपली किंवा इतरसाठी, त्याला आपण दारबेट म्हणतो. गोडी किंवा दारबेट किंवा सोनकाठी, असे 2च जाती आपल्याकडे चांगल्या आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्याच लागवड केली तर त्याला मार्केटिंग बरं आहे. तुमचं नाव? रमेश कदम, सिंधुदुर्ग जिल्हा, तालुका कुडाळ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.